हे हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. मी तुमच्या सर्वांची लाडकी अक्षु वाल्लेकर. पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता वाजले 3:30 आणि आम्हाला जायचं सिटीमध्ये आणि पाऊस जाम पडते. पार्किंगला आलो आणि पाऊस सुरू झाला. तुम्ही बघू शकता पाऊस आलाय आणि काय माहित होतं कसं होणार आहे. 2 दिवस झालं मला सिटीत जायचं. सिटीत जाताच आलं नाही मला कारण की भयंकर लेवलला पाऊस आहे आणि मला नाही वाटत आता पाऊस थांबेल म्हणून. पाऊस खूप जास्त पडतोय यार. सकाळपासून बिलकुल पाऊस नव्हता आणि पाऊस आता पडायला लागलाय. खरंच माहिती ॲक्च्युली मला रस्ते माहीत नव्हते पुण्यातले पहिले. पण जसं मी गाडी घेतली ना तेव्हापासून मला पुण्यातलं समजायला लागलं थोडंसं. नाही तर मला काहीच माहीत नव्हतं. खरं आहे का नाही हे तरी खरं पडतं. पण ज्यावेळेस स्वतः गाडीवर फिरायला लागले ना तेव्हापासून मला रस्ते सगळे समजायला लागले थोडेसे तरी. आणि मला रस्ते जमत नाही आणि मला माहिती. पाऊस होता असं वाटलं होतं की आम्हाला सिटीत यायला नाही जमणार. पण फायनली पावसाने साथ दिली आम्हाला. पण त्यामुळे पाऊस नाही पडला. पाऊस आहे पण एकदम नकळत असं काही कळून नाही ते पाऊस आहे. छान वाटतं थोडंसं पाऊस थोडासा नॉर्मल. आभाळ पण गेले आणि असं कसं वातावरण असं दमट वातावरण आहे. आणि आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला. रेड अलर्ट तरी आम्ही सिटीत आले. रेड अलर्ट दिला हवामान खात्याने पाऊस पडला. सकाळपासून पाऊस नव्हता. अचानक पाऊस पडला. म्हणजे जायच्या वेळेस 3:30 वाजता नॉर्मल पाऊस पडला पण आता नाहीये पाऊस. छान वाटते जरा बाहेर फिरायला. बाहेर छानच वाटतं. मुलींना तर वाटतं. मला त्याच्यापेक्षा जास्त आवडतं. आमच्या माणसाला टाईमच नाही मिळत बिलकुल. त्यामुळे संध्याकाळी काढून टाईम घ्यावा लागतो आम्हाला जायचं. तर नशिबाने त्याला टाईम भेटला माझ्यासोबत येण्यासाठी नशिबाने साथ द्यावी. आपल्या 5 मिनिटं कमी आहेत. आम्हाला जे पाहिजे सिटीमधनं आम्ही ते सगळं घेतलंय. आणि पाऊस भयंकर पडते म्हणून आम्ही एका ठिकाणी कोपऱ्यात थांबलोय. पाऊस पडते म्हणून छत्री सुद्धा घेऊन आलो. पण काय जाता येत नाही. त्या छत्रीमध्ये धोका मावत नाही. बघूयात तरी काय होतं. पुढे अजून भरपूर खरेदी करायची आम्हाला. म्हणजे जास्त नाही करायची थोडीच करायची. जे पाहिजे ते मेन घेतलं. मध्ये फिरून आता भूक लागली. आम्ही खायला आलो सँडविच आणि भयंकर पाऊस आहे. आम्ही छत्री घेऊन थांबले पावसात. सुचत नाही काय कसं वाटते तुला? भूक लागली आता. पहिलं पोटात काहीतरी गेलं पाहिजे. पाऊस खूप जास्त पडत आहे. पाऊस आणि भरपूर फिरायचं होतं पण पाऊस असताना मला काहीच नाही करता आलं. तसं पुण्यामध्ये 3 पर्यंत 2 व्हीलर फिरवायच्या. 3 नंतर एवढा पाऊस येते की होडी फिरवायला लागेल. एवढा पाऊस भयंकर पाऊस असतो यार. बघायला आता सँडविच येणार आता खाणार. भूक तर जाम लागली आम्हाला. काय एवढ्या पावसात तुझ्या हातातलं एवढ्या पावसात पण आम्ही सँडविच खातोय. म्हणजे किती छान टेस्ट असेल ह्या सँडविचची. आंबिका कधी बेस्ट आहे कधी पण. आणि माझं तर फेवरेट आहे. किती वाजतात? 5:30 5:45. आता वाजलेत 5:45 आणि आम्ही चाललोय कोल्ड कॉफी प्यायला. सँडविच खाऊन झालं. पोट तर भरले आमचं. पण पाऊस काही थांबायचं नाव नाही घेते यार. कोल्ड कॉफी नाही बाबा पिणार मी. तो नाही पिणार आहे. मी तर कधीतरीच पिते पण प्यायची इच्छा होती आहे बाहेर आल्यावर. सिटीत आल्यावर तर काही ना काहीतरी खाऊच
छत्री घेतली. ट्रॅफिकमध्ये किती थांबलं तरी काय विषय नाही. बापरे, आभाळ बघा केवढं आलंय. आणि आम्ही खूप जास्त पाऊस पडायच्या आत आमच्या इथं पोहोचलो. म्हणजे आमच्या कुठे नाही, वडगावमध्ये पोहोचलो. खूप जोरात पाऊस येणार आहे मला तर असं वाटतं. फायनली आम्ही आलो. बघू नको, मी नाही भिजले, मी नाही भिजलो. नू अख्खा भिजलाय. तरी मी त्याच्यासाठी छत्री घेतली होती स्पेशल, तरी तो भिजलाय. आणि परत म्हणतो थँक्यू बोलते. त्याला काय थँक्यू बोलायचे? आपल्या माणसाला कोण थँक्यू बोलतं का? कसलं रे डाव पलटी असले तू. चला तर आम्ही घरी आलो आणि फ्रेश झालो. पाऊस खूप जास्त लागला आम्हाला सिटीमध्ये. आम्ही छत्री घेऊन फिरत होतो अख्ख्या सिटीत. चल तर मी तुम्हाला काय काय घेतलं नाही, मी तुम्हाला म्हणजे काय जास्त काय घेतलं नाही, 2च गोष्टी घेतल्यात फक्त. पाऊस जास्त असल्यामुळे मला काहीच नाही घेता आलं. ऑर्गनाईज केले आम्ही. त्या शूटमध्ये मला हा ब्लाऊज लागतोय म्हणून मी सिटीमध्ये हा ब्लाऊज आणायला गेले होते. खूप दुकानं शोधली आमची, ते 2-3 दिवस मला काही मिळाली नाहीत. शेवटी सिटीमध्ये मला हा ब्लाऊज मिळाला. आणि थोडा वेळ भेटल्यानंतर तिथं मला कानातली दिसले, तेव्हा मी ही कानातली परचेस केली. तिथं कशी आहेत मला खूप जास्त कानातले आवडतात. माझ्याकडे भरपूर कानातले आहेत, ते मला नवीन नवीन घ्यायला खूप जास्त आवडतात. आणि व्हिडिओज वगैरे करायचे म्हटल्यानंतर वेगवेगळं कलेक्शन असावं, त्यामुळं मी ही परचेस केली. मला खूप जास्त आवडली. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. ब्लॉग इथं एंड करते. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, सपोर्टमुळे मी ब्लॉग कंटिन्यू चालू केलेत. खूप छान वाटते मला की तुम्ही भरपूर सारं मला ब्लॉगमध्ये सपोर्ट करताय, प्रेम देताय. आणि म्हणजे व्ह्यूज वगैरे भरपूर येतात मला. म्हणजे सबस्क्राईब नाही आहेत जास्त, पण तरी व्ह्यूज वगैरे भरपूर येतात. त्यामुळे खूप छान वाटते. असाच प्रेम सपोर्ट कायम करत राहा. आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. जर अजूनही कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.